सगळ्यांना मानाचा जय भीम. आज 13 एप्रिल मित्रांनो. उद्याच्याला 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात बारामतीमध्ये पार पडणार आहे. संपूर्ण तयारी झालेली आहे आणि रस्त्याच्या कडेला असणारे हे झेंडे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कमानी, कटआउट्स, बाबासाहेबांची फोटो आणि बाबासाहेबांची जयंती ज्या ठिकाणी बारामतीमध्ये साजरी केली जाते त्या ठिकाणची तयारी मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आपण आता बिगोन रस्त्याने चालतो आहे. आपण चाललो आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे. थोड्या वेळात आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाणार आहोत आणि तेथील काही जी तयारी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. उद्या 14 एप्रिल आहे आणि त्याची तयारी आज चालू आहे. रस्त्याच्या कडेला झेंडे आहेत. बारामतीमध्ये स्वच्छता तर ही नेहमीच असते, तुम्हाला हे दिसतच असेल. आणि उद्याची तयारी कशी केली हे आपण जाणून घेऊया. आता 5-5:30 वाजलेले आहेत. थोड्या वेळात या बारामतीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याशेजारी ढोल पथकांचा कार्यक्रम होणार आहे. तयारी सगळी होणार आहे आणि बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी सगळा जनसमुदाय जमणार आहे. चला आपण आलो आहे याच ठिकाणी. थोड्या वेळात ढोल पथक चालू होईल आणि बाबासाहेबांना सगळे अभिवादन देतील. तर हीच जागा आहे. आत्ता असे दिसते, संध्याकाळचं वातावरण हे वेगळंच असेल. चला आपण जाऊया. आणि सर्वच साऊंड सिस्टीम जे आता युवक कार्यकर्त्यांनी मंडळांनी लावले होते, अतिशय सुंदर पद्धतीनं, शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व साऊंड सिस्टीम हे पार पडलेले आहेत. तरी माझी पाठीमागे बसलेल्या सर्वच समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनीच पुढे येऊन बसायचे. थोड्याच वेळात
अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. आता जर इथं कोण बसतं फोन येऊन पाठीमागे बसता तर त्याला पाठीमागे पाठवण्यात येईल. परत कुणाचेच नकडे इथे खुपवून घेतले जाणार नाहीत. बरंच 35व्या जयंती दिनानिमित्त थोड्याच वेळात या ठिकाणी पूजापाठाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्वप्रथम राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर पूजापाठाचा समिती गौतम शिंदे, सोमनाथ रणदिवे, सुरेश शिंदे यांना माझी विनंती आहे की ढोल पथकाला आपण जागा करून द्यावी. ढोल पथकामध्ये आपल्या महिला भगिनी वाजवायला आहेत, त्यांना ती जागा करून द्यावी वाजवण्यासाठी. ही संकेत शिंदे कुठे गेला? तत्पूर्वी सर्वांनी घोषणा द्यायच्यात. ओम ओम सगळ्यांना शांततेत घेऊन या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतीय संविधानाचं जय भीम, जय भीम, अरे जय 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 भीम, जय 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 भीम. राष्ट्रगीत चालू असताना जर बँड वाजला तर बारामती पोलीस त्याला जबाबदार राहील. ध्यानात घ्या. राष्ट्रगीताने बाबासाहेबांना आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अभिवादन करतोय. जय 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 भीम, जय 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 भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. यानंतर सर्व महिला बंधू आणि भगिनींनी खाली बसायचंय. समता सैनिक दलाची सलामी होईल. सावधान. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सलामी दोगे, सलामी दो. जय भीम, जय भीम, जय भीम. विश्राम. बसा कोणी म्हणा ना की खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, तो खाली बसून घ्या. या ठिकाणी सामुदायिक त्रिशरण पंचशील होईल. तत्पूर्वी समितीचे पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. समितीचे सर्व सदस्य हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत आहेत. यानंतर सामुदायिक त्रिशरण होईल आणि सामुदायिक त्रिशरण झाल्यानंतर फायरवर्क शो होणार आहे. सर्व आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की यांनी सर्व अथक परिश्रम आणि प्रयत्नातून हा सोहळा अतिशय सुंदररित्या पार पाडला. हे फोटो घ्या. सोमनाथ रणदिवे, गौतम शिंदे, चंद्रकांत खरात, संकेत शिंदे, शैलेश मामा सोनवणे, कालरामजी चौधरी, राजू मामा सोनवणे, प्रशिक्षित चव्हाण, भैया साबळे, विनय दामोदरे आणि सर्व समिती सदस्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही अतिशय फायरवर्क सुरू झालेले आहे.